शेवटच्या टप्प्यातल्या बातमीनं उद्या देशातील 8 राज्यांमधील 49 जागांसाठी मतदान होतंय। महाराष्ट्रात उद्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। तर 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात उरलेल्या 13 जागांचा यावेळी समावेश आहे। या जागांवर मतदान देखील होतंय। उद्या मुंबईतील 6 तर ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघात मतदार राजा आपला हक्क बजावणार आहे। तर 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेल्या वादळी प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांचे प्रहार काल संध्याकाळी थांबले। दरम्यान राज्यातील 13 मतदारसंघात 264 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे उद्या मतदार राजा उमेदवारांचं भवितव्य हे उद्या मतदान पेटीत कैद होणार आहे। 6 मतदारसंघात खरं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळू शकते। उद्या महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातलं मतदान होत आहे। तर 13 मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे। यामध्ये मुंबई, ठाण्यासह कल्याण असेल, तसेच धुळे आणि नाशिक, दिंडोरीचा देखील समावेश आहे। यासह पालघरमध्ये देखील उद्या मतदान पार पडणार आहे। तर महाराष्ट्रात उरलेल्या 13 जागांवर मतदान होत आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहे। देवेंद्र, आपण पाहतोय खरं तर 5व्या आणि अंतिम टप्प्यातील हे उद्याचं मतदान पार पडतंय। कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? मतदान होतंय उद्या। नक्कीच वर्षा, उद्या जे आहे ते लोकसभा निवडणुकीचा अखेरचा म्हणजे 5व्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। आणि या 5व्या टप्प्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार, कारण प्रामुख्याने यामध्ये मुंबईतील 6 आणि मुंबई बाहेरच्या 7 महाराष्ट्रातील जागांवरती मतदान होणार आहे। आणि यासाठी जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल किंवा सगळ्या संबंधित यंत्रणा असतील त्या सज्ज झालेल्या आहेत, कारण उद्या जे हे सगळं मतदान पार पडणार आहे। यावेळी मी दादरमधील एका मतदान केंद्रावरती आहे। तिथे जर आपण पाहिलं तर या सर्व प्रकारची तयारी जी आहे ती सध्या पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि आज दिवसभर देखील या ठिकाणी काही घडामोडी घडणार आहेत। मतदान केंद्रावरती जी आहे ती सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा असतो, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की एक शेड जे आहे ते या मतदान केंद्राच्या आसपास जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। एकूणच गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांनी चोख अशा पद्धतीची तयारी जी आहे ती केलेली आहे। आणि खास करून मुंबईतलं हे मतदान आहे आणि या मुंबईतल्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, कारण मुंबईतील 6 जागांमध्ये नेमकं काय होणार आहे, उद्या मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार, आणि या अनुषंगानेच सर्व प्रकारची तयारी जी आहे ती संबंधित यंत्रणांनी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदीच देवेंद्र, आपण पाहतो खरं तर अनेक ठिकाणी मतदार राजाला आकर्षक यावेळेस काहीतरी त्या ठिकाणी तयार केलं जातं। या ठिकाणी तशा पद्धतीनं काही सजावट किंवा तयारी करण्यात आली आहे का? वर्षा, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी आपण देखील आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर सगळ्या ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी देखील मतदार राजा मतदान केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी विविध प्रकारची जनजागृती जी आहे ती गेल्या काही दिवसापासून केलेली आहे। मग निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, विविध प्रकारचे कॅम्पेन जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्यामार्फत देखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातील नागरिक असतील त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो नेमका कशा पद्धतीने झालेला आहे, उद्या मतदार राजा किती मोठ्या प्रमाणात मुंबईत उतरतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।